रामराम मंडळी. एक किस्सा आहे, क्रिकेट विषयक किस्सा. आणि हा माझ्या तरुणपणातला किस्सा आहे. या किस्स्याचं नाव मी असं ठेवलं आहे, सामनावीर, म्हणजे मॅन ऑफ द मॅच. आता तुम्हाला माहिती आहे की आपण मुंबईकर ते क्रिकेट विषयक किती वेडे असतो. म्हणजे आपल्याला खेळता येत असेल किंवा नसेल तरीसुद्धा क्रिकेटबद्दल चर्चा करायला, ऐकायला, पाहायला आपल्याला आवडतं. त्यामुळे प्रत्येक मुंबईकर हा क्रिकेट खेळलेला नक्की असतो. म्हणजे तो रणजी वगैरे असं काही खेळलेला नसेल कदाचित, पण गल्ली क्रिकेट खेळलेला तर निश्चित तुम्हाला आढळू शकतो. आणि मग गल्ली क्रिकेटमध्ये ज्या काही गमती जमती होतात, तर अशाच प्रकारचा एक सामना आमच्या गल्लीविरुद्ध दुसऱ्या गल्लीचा, किंवा आपण असं म्हणू त्यावेळेस चाळी असायच्या, त्यामुळे एका चाळीच्या विरुद्धचा सामना, 2 चाळींमधला सामना. खरं सांगायचं तर मी त्या काळामध्ये अतिशय असा कृश होतो. आपण ज्याला म्हणतो ना पाप्याचं पितर वगैरे म्हणतो तसं. त्यामुळे माझ्या शरीरात तसं काही फार त्राण वगैरे नव्हतं, पण खेळायची खुमखुमी भरपूर असायची. आणि आवड इतकी जबरदस्त असायची की ती भूमिका देईल ती वाटवायची. आता गोलंदाजी म्हणावं तर खांद्यात काही जोर नव्हता, पण एक आहे की माझं वैशिष्ट्य की माझा चेंडू बरोबर यष्टींवरच पडायचा. यष्टीच्या आजूबाजूला क्वचितच, म्हणजे कधी उजव्या यष्टीवर, कधी मधल्या यष्टीवर, कधी डाव्या यष्टीवर, हे जास्तीत जास्त वेळ असायचं. मग यष्टीच्या बाहेर, म्हणजे आउटसाईड द ऑफ स्टंप की आउटसाईड द लेग स्टंप आपण म्हणतो तसं क्वचितच असायचं. पण त्याचा वेग इतका कमी असायचा की तो फलंदाज सहजपणाने तो टोलवू शकत असेल. आणि तो टोलवणं म्हणजे साधंसुद्धा नाही. जो फलंदाज चांगला असेल तर तो चौकार किंवा षटकारच असायचा. त्यामुळे माझ्या गोलंदाजीचं तसं काही भय वाटावं किंवा असं काही खास नव्हतं, किंवा त्या याच्यामध्ये काही माझा चेंडू आता ते काय म्हणतो पण त्याला, तो फास्ट नाही आहे तर स्पिन असेल तर स्पिन पण नाही आहे, तो सरळच असायचा. म्हणजे ज्याला हल्लीच्या भाषेत टॉप स्पिन म्हणतात ना, तसा की ज्याला काही स्पिन नाही आहे, तो सरळच्या सरळ जसा टाकीन तसा. म्हणजे जर त्या चांगला फलंदाज आहे त्याने जर व्यवस्थित माझं चेंडूचा टप्पा ओळखला, टप्पा जवळपास एकच असायचा. बापू नाडकर्णी आमचे आदर्श, त्यामुळे एकाच टप्प्यावर टाकायचं, एकाच ह्याच्यामध्ये टाकायचं. त्यामुळे ते मी त्या पद्धतीने टाकायचं. पण फलंदाज फसण्यासारखं काही असण्याचा भागच नसायचा, कारण एवढा वेग कमी असायचा की तो व्यवस्थित बघून मारू शकत असे इतका वेळ त्याला मिळायचा. त्यामुळे मी काही गोलंदाज त्या अर्थाने नव्हतो, फलंदाजही नव्हतो. फलंदाजीमध्ये सुद्धा 1-2 रनच्या पलीकडे काय आमचे कधी हे केले नाही. मी असले काही पराक्रम वगैरे करत नाही, कारण काय उगीच ज्यांचे रेकॉर्ड्स आहेत त्यांचे उगीच तुटले तर त्यांना वाईट वाटेल. त्यामुळे मी या भानगडीत कधी पडलो, कुठला रेकॉर्ड तोडण्याच्या भानगडीत नाही पडलो. माझे एक मोठा भाऊ आणि धाकटा भाऊ हेही माझ्याबरोबर खेळायचे, पण आम्ही तसे तिघेही असे चणीने बारीक वगैरे असेच होतं. त्यामुळे आमचे काही असं काही आमच्यामध्ये काही फार मोठं वैशिष्ट्य होतं क्रिकेट खेळण्यात असं काही नव्हतं. पण एक गोष्ट होती, जबरदस्त इच्छाशक्ती असायची. जीव लावून खेळायचो, जे काही करायचं जीव लावून. त्यांनी काही घडलं तर घडलं, नाही घडलं तर नाही घडलं, आनंद मिळायचा खेळायचा. तर हा सामना आमचा जो होणार होता त्याचं कारणही असं होतं की आमच्या वाडीचे जे मालक होते त्यांची 3-4 मुलं होती, त्यांचे चुलत भाऊ वगैरे असे म्हणून त्यांनी एक 8 जणांचं संघ उभा केला. पण 11 जणांचा संघ लागतो आणि आम्ही तिघे भाऊ, त्यामुळे आम्हाला त्यांनी घेतलं. पण आम्हाला घेण्याच्या मागचं दुसरं कारण होतं की नुकताच माझा मोठा भाऊ नोकरीला लागलेला होता, तर त्याने पहिल्या पगारातनं स्टम्प्स आणि बॅट
विकत घेतलेली होती. आता काय तुम्हाला माहिती आहे आपल्याकडच्या गल्ली क्रिकेटचं वैशिष्ट्य असं ज्याचा बॅट, ज्याचे स्टम्प्स वगैरे असं काही सामान असतं तेव्हा त्याला निश्चित भाव मिळतो, भला तो कसाही खेळाडू असू दे. त्यामुळे आम्हाला नैसर्गिकप्रमाणे त्यांनी संघामध्ये घेतलं आणि मग आमचा सामना सुरू झाला. पहिल्यांदी ओली सुकी झाली, त्याच्यामध्ये आमच्या कप्तानाने हे टॉस जिंकला आणि मग त्याने सांगितलं आम्ही बॅटिंग करणार. आणि आमचे लोक आले बॅटिंगला. ते आमचे जे मालक मंडळी होती ते चांगले खेळाडू होते, म्हणजे बॅटिंग आणि ह्याच्यामध्ये चांगले होते ते, आणि आमच्यापेक्षा झडझापट होते सगळे. तर 83 धावा काढल्या. 83 धावामध्ये आमचा संघ आऊट झाला. त्याच्यानंतर त्यांची बॅटिंग सुरू झाली आणि आमचे गोलंदाजही चांगले होते सुरुवातीचे. त्यांच्या गोलंदाजीवर झेलही उडत होते चांगले आजूबाजूला. पण ही आमची जी मंडळी होती ना, जवळ उभी राहणारी सगळी, ही फारशी काही अशी चपळ वगैरे नव्हती, कारण ते काही नियमित क्रिकेट खेळणारे नव्हते. आणि आम्ही जसं वेड लागल्यासारखं किंवा जीवाच्या आकांताने खेळायचं असले खेळणारे नव्हते. खेळत होते पण बस ठीक आहे. त्यामुळे सगळे कॅचेस जे आलेले ते सुटायचे. आणि झालं काय की जवळजवळ म्हणजे प्रतिस्पर्ध्यांचा 38 रन झाले तरी एकही खेळाडू बाद होईना. आणि आमच्या कॅप्टनला काही सुचत ना आता काय करावं. त्याने वापरलेले जे खास गोलंदाज आहेत ते काही प्रभाव पाडू शकले नाहीत असं मी म्हणतोय, पण खरं तर त्यांनी प्रभाव पाडला होता. पण या लोकांनी सगळ्यात ते फुकट घालवलं, कॅचेस सोडून फुकट. त्यामुळे गोलंदाजांचा दोष नव्हता. पण आता त्यांना सांगणार पुढे. मी आपलं मनातल्या मनात असं काहीतरी मांडे खात होतो, त्याला माझ्या हातात येऊ दे चेंडू मग बघतो एकेकाला. पण माझ्यासारख्या चिल्लर खेळाडूला म्हणजे माझ्याकडे बघायला कर्णधार तयारसुद्धा नव्हता. मग कसं काय होणार. मी भले मनात ठरवतो की मी असं करेन, न्याव करेन, तेव करेन, पण हे दिसत होतं की आम्ही हारणार आहे. पण माझं एक वैशिष्ट्य, मी त्या कॅप्टनकडे जाऊन सारखा फोन ये दे ना, 1 ओव्हर दे ना प्लीज, 1 ओव्हर दे ना काय. त्याने काय माझ्याकडे लक्षात दिलं नाही, तो सतत दुर्लक्ष करायचा. पण झालं असं की ते 38वरनं पुढे 49पर्यंत गेले आणि बिनबाद 49. मग आमच्या कर्णधाराचा धीर सुटला. तो विचार करायला लागला की अरे आपले सगळे चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्याकडनं कोणी आऊट होत नाही, आता काय करावं. अरे यायला हा मागतोय तर देऊन टाकू. मला रे बाय एकच ओव्हर देणार आहे, जास्त नाही देणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, 1 तर 1 आपल्याला काय मिळाली ना, ठीक आहे. मग मी खुश झालो आणि मी आपला बॉलिंगसाठी स्टार्ट घेतला. त्याच्या अगोदर मी आपल्या कॅप्टनला म्हटलं मला जरा फिल्डिंगमध्ये काहीतरी बदल. बोले चल जास्त नाटकं करू नका, चल तू काय स्वतःला बापू नाटकर्णी काय बिशन सिंग बेदी समजतो. चल चुपचाप चल टाक. आता ठीक आहे बाबा, आपलं ऐकत नाही ते काय. मी आपला गेलो मागे 5-6 पावलांचा आपला धाव होती, जास्ती नव्हतीच ती. आणि मी पहिला चेंडू टाकला. त्या फलंदाजाने जी बॅट फिरवली, चेंडू सरळ सीमापार. आमचा कर्णधार आहे तो माझ्याकडे असं खाऊ की गिळू या नजरेने बघत होता. पण मी त्याच्याकडे बघायचं टाळलं. दुसरा चेंडू टाकला, तो त्याने उचलला आणि षटकार मारला. आता तर मी त्याच्याकडे बघितलंच नाही. म्हटलं आता काय होणार काय, हे 2 बॉलमध्ये 10 रन गेले. म्हणजे आता तुम्ही विचार करा, 49 रननं 59वर स्कोअर केला आणि अजूनही एकही गडी बाद नाही आहे. मला असं वाटलं की माझ्याच ह्याच्यामध्ये बहुधा मॅच संपणार आहे पुढच्या 4 चेंडूमध्ये. त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. मग मी तिसरा चेंडू टाकला. त्याने परत तशीच बॅट जोरात फिरवली आणि सगळेजण बाउंड्रीकडे बघायला लागले आणि मी आपलं डोकं खाली असं करून बसलो. मनातल्या मनात म्हटलं यायला गेलो आपण मेलो. पण बॉल कुठेच दिसेना आणि अचानक लोकांचं लक्ष गेलं तर बघितलं तर दांडकी उडालेली होती आणि सगळ्यांनी, मी असं खात बसलेलं असताना सगळ्यांनी माझी पाठ अशी थपथपायला लागली. म्हणजे पाठीवर एवढ्या थापट्या पडतात काय आहे. बघितलं तो आऊट झालेला होता.
माझाच माझ्यावर विश्वास पडेल ना. म्हणतात ना ते काय, खुदा मेहरबान तर गदा पेहलवान. तसं तो माझा चेंडू स्टंपवरच होता नैसर्गिकपणाने, आणि त्याचा अंदाज चुकला, त्याच्या बॅटिंगमधून हुकला आणि तो क्लीन बोल्ड झाला. त्यामुळे आमचा कप्तान एकदम खुश झाला. त्याच्यानंतर मग मी चौथा बॉल, म्हणजे तो दुसरा बॅट्समनला मी चौथा बॉल टाकण्याच्या अगोदर मी एक म्हटलं प्रयोग करूया, आणि त्याला म्हटलं एक प्लीज माझी एक विनंती आहे, याला ना सिली मिड ऑफला एक मला खेळाडू देतो. आता मग पहिल्या एका विकेटनी केवढं बदल झाला बघा. पहिला कप्तान काय म्हणाल, ते जास्त नाटकं करू नका. आता काय बोलला, ठीक आहे ठीक आहे. त्याने बरोबर सीडी मिड ऑफला एक माणूस उभा केला माझ्यासाठी. मी परत तसाच चेंडू टाकला नवीन आलेल्याला. त्याने असं तटवला, तो तटवला आणि तो समोर सिली मिड ऑफच्या हातामध्ये कॅच गेला हलगतपण. त्याने व्यवस्थित टिपला तो. परत सगळे नाचायला लागले. मी नाचून घेतलं त्याच्यामध्ये. म्हणजे 59ला 0 विकेट, 59ला 1 विकेट आणि 59ला 2 विकेट हे झालं. त्याच्यानंतर आता माझे 4 चेंडू झालेत, अजून 2 चेंडू बाकी आहेत. तर एक चेंडू मी 5वा टाकला, तर त्या नवीन आलेल्या फलंदाजाने एक हळूच बाजूला ढकलला तो चेंडू आणि चपळाईने एक रन काढली. त्यामुळे 60 झाल्या. आता माझा एक चेंडू बाकी होता. म्हटलं अजून एखादा प्रयोग करावा. त्याचं असतं ना आपल्याला जरा जोश येतो ना. म्हणजे तर मी म्हटलं एक काम करतो, सिली मिड ऑफला ठेवलं, नंतर त्या सिली मिड ऑफला म्हणजे लेग साईडला पण एक मला जवळ खेळाडू पाहिजे. आता माझं सगळं ऐकत होता तो, कारण कोणीच काही घेत नव्हतं. त्याच्यामध्ये मला 2 मिळालेले होते, त्यामुळे तो खुश झालेला होता. तर त्याने ठेवला. आणि ह्या दडपणाखाली असताना मी अगोदर पहिलं विकेट किपरला जरा बोलवून घेतलं. हे पण एक नाटकच होतं. त्या दिवशी उगीच काहीतरी आपलं बोललो मी, तर त्यामुळे ह्याला काय वाटलं, नवीन आलेला फलंदाजाला असं वाटलं की बापरे आता हे काय चाललं आहे. कारण सगळी कोणी काही सीडेड लोक खेळाडू नव्हते, आमच्यासारखेच असे गल्लीतले खेळाडू ना. त्यामुळे तसं काही फार काही हे भाग नाही आहे. तर तो विकेट किपर गेला चालत चालत तिकडे, आणि त्याने तिकडून काहीतरी आपापसामध्ये हातवारे वगैरे केले आणि सगळे बसले. मी मग शेवटचा चेंडू टाकला, आणि शेवटचा चेंडू टाकला तो तटवायला गेला, पण त्याच्या बॅटीतनं हुकला आणि क्लीन बोल्ड झाला. म्हणजे 59ला 0 आणि 60ला 3. आमच्या कप्तानाला त्याने मला झोक्यावर उचलून घेतला आणि नाचायला लागला, जणू काय मॅचच जिंकली वगैरे. त्यानंतर दुसऱ्या बाजूने दुसरा गोलंदाज जो अगोदर टाकत होता त्यालाही जोश आला, आणि मग त्याने काय केलं, त्याने सुद्धा त्या ओव्हरमध्ये 2 लोकांना आऊट केलं. त्याने 5 रन दिला त्याच्यासाठी, पण 2 लोकांना आऊट केलं त्याने. आणि मग कसं आहे, 59वरनं 60पर्यंत 3 आऊट झाले, आणि मग त्याच्यानंतर 5 रन दिले, म्हणजे 65 दिले. 65 त्याने 2 घेतले, म्हणजे 65ला 5 झाल्या. चित्र किती बदललं बघा. आता मला एका षटकासाठी फक्त त्याने आणलेलं होतं, तर आता स्वतःहून आला, अरे नाही तू दुसरं पण तूच टाक. हे मी म्हटलं अरे बापरे काय नशीब पण आहे. पण तर मी दुसरं षटक टाकायला लागलो, आणि मी दुसऱ्या षटकामध्ये 3 बळी घेतले. म्हणजे हे माझ्यावर विश्वास नव्हता की हे कसं काय घडलं, पण हे वास्तव होतं. कारण माझं चेंडू स्टंपवरच होता. त्या लोकांनी मारायचा प्रयत्न करताना त्यांचा जर तो जो बॅट आणि बॉलचा संगम नाही झाला तर तो चेंडू सरळ स्टंपलाच लागणार एवढी खात्री होती ती. आणि ते सगळ्या जोशातले लोक होते, त्यामुळे कसं माझा जो वेग होता तो मंद वेग होता, आणि त्यांची बॅट अगोदर फिरायची, फास्ट फिरायची. त्यामुळे झालं असं की ते बॅटला बॉलचा स्पर्शच नाही झाला, आणि 3 जण क्लीन बोल्ड झाले. आणि झाले ते गंमत म्हणजे ह्याच्यामध्ये मी एकही रन नाही दिली, मग कोणी काढूच शकलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे जे 5/65 होता तो स्कोर झाला 8/65. अरे राहिलेलं का म्हणजे दुसऱ्या गोलंदाजाने पूर्ण केलं. त्याने त्याच्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या आणि राहिलेल्या दोघांना आऊट केलं, आणि 68मध्ये सगळ्या ऑलआउट झाले आणि आम्ही जिंकलो. आणि कॅप्टनचं असं झालं
अरे काय यार, ह्याला अगोदर गोलंदाजी द्यायला पावती, असं 10 वेळा बोलवून दाखवलं त्याने मला. मी इतरांना सांगितलं, अरे याला द्यायला पावती रे, इतका वेळ आपल्याला लागला नसता. आणि मला डोक्यावर उचलून घेऊन आमच्या वाडीवर पूर्ण फिरवलं. त्याच्यानंतर आमच्या इकडे हॉटेल होतं छोटंसं, त्या हॉटेलमध्ये घेऊन गेलं. सगळ्यांना तो घेऊन गेला, कारण ते पैसेवाले होते. आणि सगळ्यांना येथेच खाऊ घातलं, काय खायचं ते खा. अशा तऱ्हेचा एक किस्सा माझ्या आयुष्यात घडला होता. मला माहिती नव्हतं असं काही घडेल, कारण इतकी क्षमता माझ्यात होती हे मलाही माहीत नव्हतं. किंवा असं फार कधी मी एवढ्या आमच्या रोजच्या खेळण्यामध्ये असं मी कोणाच्या विकेट घेत असेल असं कधी नव्हतं. कधीतरी एखाद दुसरी व्हायचे, पण असं नव्हतं ते. आणि सामना खेळायचा असा पहिल्यांदाच आयुष्यातला भाग होता की कोणातरी प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आपण सामना खेळतो, त्याच्यात माझा समावेश झाला आहे आणि मला गोलंदाजी मिळते आणि असं काहीतरी होते, हे पहिल्यांदाच झालं आहे. पण हे पहिलं आणि शेवटचं काय, खरं तर माझं तर ते एवढं सगळं झाल्यानंतर मला असं वाटलं की मला रणजी बिंजीमध्ये घेतील. काय आपल्याकडे काय किंमत नाही हो चांगल्या खेळाडूंची, काय असो जाऊ दे. तसं पण उगीच कोणाचे विक्रम मोडले असते मी तर त्यांना वाईट वाटलं असतं, त्यामुळे काय सोडून देतो मी. पण अशी तऱ्हेची गंमत घडली होती आणि मी मॅन ऑफ द मॅच ठरलो, सामनावीर. जन्मावर आठवण राहील एवढं, त्याच्या पुढे नंतर कधी काय झालं नाही. खेळत असायचं मी, पण ठीक आहे सामान्य पद्धतीनेच खेळत होतो. ते एकच वेळ अशी घडली, पुढे काही नाही झालं. चला धन्यवाद.